हाय, कसे आहात सगळे? माझ्या खिडकीतनं ना सूर्योदय दिसतो आणि आज सकाळी सकाळी इतका सुंदर व्ह्यू दिसत होता खिडकीतून. म्हटलं चला लगेचच मी फोन घेतला आणि कॅमेरा ऑन करून सगळं कॅप्चर केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. इतका सुंदर व्ह्यू आणि इतकं छान वातावरण बघून मला आणि अमितला वॉकला जायची इच्छा झाली. असं वाटलं इतका चांगला देखावा आपल्याला आपल्या खिडकीतनंच बघायला मिळतोय, तर तो नक्कीच आपण बाहेर पडून प्रत्यक्षात अनुभवला पाहिजे. आणि वॉकवरनं आल्यानंतर अमितने हे मस्त असं लेमन कोरिअँडर सूप बनवलं होतं. अतिशय टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आहे हे सूप. कोथिंबिरीच्या काड्यांपासून बनवलं आहे स्पेशली. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेन. चांगलं हेल्दी आणि टेस्टी सूप कोणाला नाही आवडणार प्यायला. मस्त आलं अमित सूप. बरं, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे काल रात्री मी तांदूळ आणि मेथीदाणे भिजत घातले होते आणि आज सकाळी त्यांना छान असं बारीक वाटून घेतले मी आणि या डब्यात बंद करून ठेवून दिले. आता हे रात्रीपर्यंत व्यवस्थित फर्मेंट होईल. पण आता आपण दुपारच्या जेवणाची आधी तयारी करूयात. तर आज मी बनवते आहे थालीपीठं. ही आहे थालीपीठाची भाजणी ऑफकोर्स. आणि त्यानंतर भरपूर बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. थालीपीठाची भाजणी मी युजली घरीच बनवत असते, मी बाहेरनं कधीच विकत आणत नाही. खूप सोपी आहे घरी भाजणी बनवणं. त्यामध्ये मी घातलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, त्यानंतर पांढरे तीळ घातले, छान असा हाताने कुस्करून ओवा घालायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी घातलं आहे हळद, लाल तिखट आणि धण्याची पूड आहे. आणि हे सगळं छान असं ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे, व्यवस्थित कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी ना इथे 2 चमचे दही पण घातले. दही ऑप्शनल आहे, पण दह्याने ना थालीपीठाची चव खरंच खूप छान येते, त्यामुळे तुम्ही दही वापरा जर तुमच्याकडे असेल तर. आणि हे पीठ जोपर्यंत आपलं भिजतं आहे बाजूला, तोपर्यंत काय आपल्याला कामांची कमी नसते किचनमध्ये. तर सिंकमध्ये जेवढी काही थोडीफार भांडी पडली होती ती मी घासून घेतली आणि ओटा सगळा क्लिअर करून घेतला, जेणेकरून मी आता थालीपीठं बनवायला तयार आहे. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि मस्त सगळी तयारी करून घेतलेली आहे. आम्ही तिकडे दही फेटून घेतो आहे थालीपीठासोबत खाण्यासाठी. तर मी ना असे 2 वेगवेगळे तवे ठेवलेत दोन्हीकडे, जेणेकरून पटापटा थालीपीठं बनतील. चला, अमितचं जेवण करून झालेलं आहे. आता मी माझ्यासाठी थालीपीठं बनवते आहे, जी ऑलमोस्ट तयार आहेत, रेडी आहेत खायला. आणि इथे मी माझी प्लेट पण बनवलेली आहे. सो चलो. आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि त्याचबरोबर माझे संध्याकाळचे उद्योग पण सुरू झालेत. माझा हा पेंट ब्रश अतिशय हार्ड झाला आहे, त्यामुळे मी तो ॲसिटॉनमध्ये डिप करून ठेवते आहे. मिशोवरनं हा क्ले ऑर्डर केला. हा एअर ड्राय हार्डनिंग क्ले आहे, मॉडेलिंग क्ले आहे, डझन ब्रँडचा. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मी सध्या क्ले आर्ट करते आहे, त्यामुळे मला चांगल्या क्लेची खूप गरज आहे. आता हा क्ले मी ऑर्डर केल्यानंतर मी याचे रिव्ह्यूज यूट्यूबवरती बघितले आणि बरेचसे रिव्ह्यूज नेगेटिव्ह मिळाले मला, आणि काही चांगले पण होते, पण नेगेटिव्हचं प्रमाण जास्त होतं. तर मला आता हा क्ले रिटर्न करायचा आहे, म्हणूनच त्याचं पॅकेजिंग मी ओपन न करता तुम्हाला असंच दाखवते आहे. हा क्ले मला रिटर्न करायचा आहे आणि याच्या जागेवरती मला पॉलिमर क्ले विकत घ्यायचा मी विचार करते, कारण त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत यूट्यूबवरती आणि त्याची क्वालिटी पण खूप चांगली असते. तर मी पॉलिमर क्ले विकत घ्यायचा
विचार आता करते. माझा प्लॅन तो आहे की हा देऊन पॉलिमर क्ले घ्यायचा. आपण ना दिवसभर कितीही आपल्या आवडीचे उद्योग केले तरी घुमून फिरून शेवटी किचनमध्येच येऊन थांबतो. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि मी पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करायला माझ्या किचनमध्ये आलेले आहे. तर इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं. मी फ्रीझरमधनं बाहेर काढलं आहे. माझ्या सासूबाई मला स्पेशली हे खोबरं पाठवतात नेहमी आणि ते फ्रीझरमध्ये असल्यामुळे कडक आहे थोडं. मी बाहेर काढून ठेवलं आहे आणि थोडासा गूळ पण घेतलेला आहे. आणि हे आहे आपलं बॅटर जे सकाळी मी फर्मेंट करायला ठेवलं होतं वाटून आणि ते आता खूप छान फर्मेंट झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी गूळ, 1 वाटी ओलं खोबरं आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरं घालायचं आहे. पण मी जिरं घालताना शूट करायला विसरले. आणि मीठ पण घालायचं आहे थोडंसं. बरं, मी तुम्हाला ह्या पदार्थाचं नाव सांगायला विसरले. ह्या पदार्थाचं नाव आहे मेथीचे डोसे. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. ह्या पदार्थाचं नाव आहे मेथीचे डोसे. हा एक कारवारी पदार्थ आहे आणि हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी बनवायला शिकवला. कारण अमित कारवारी आहे आणि कारवारला विविध प्रकारचे डोसे बनवले जातात. त्यातलाच हा एक प्रकार आहे डोस्याचा आणि मम्मीने मला हा डोसा बनवायला शिकवला आणि खूप चवदार लागतो. त्याचबरोबर मी चटणी बनवते आहे. खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण आणि त्यामध्ये ना मी ही आंबट गोड चटणी जी आहे ती घातलेली आहे. तुम्ही त्याच्या जागी चिंचही वापरू शकतात. माझ्याकडे ही चटणी होती म्हणून मी चटणी वापरली. आणि त्यानंतर बघा हे डोसे किती सुंदर झाले दिसत आहेत आणि चवीला पण तितके छान लागत होते. तर आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं आणि त्यानंतर मी पुन्हा माझं जे काम अर्धवट राहिलं होतं ते करायला बसले आणि मस्तपैकी एकीकडे मी माझ्या आवडीची छान अशी गाणी टी व्हीवरती लावली होती आणि गाणी ऐकत ऐकत मी मस्तपैकी माझं काम करत होते. आणि हे काम संपेपर्यंत ना मला खूप उशीर झाला. मला रात्री 12:30 वाजले झोपायला. पण मी ठरवलं होतं की आज ना मी ह्या 3 गोष्टी आज मी कंप्लीट करणार आहे. 2 फूड मिनिएचर्स बनवायचे होते आणि एक माझा जार जो बऱ्याच दिवसांपासून मी घेऊन बसले होते, शुगर जार, तो मला कंप्लीट करायचा होता. फार काही नाही, त्याला फक्त वॉर्निश लावायचं होतं. तर ते मी करून घेतलं आणि बस माझ्या 3ही गोष्टी आज पूर्ण झालेल्या आहेत आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आणि मी फोटो पण टाकला आहे पुढे तुम्हाला दाखवण्यासाठी की ह्या 3ही गोष्टी फायनल झाल्यानंतर कशा दिसतात. चला, आता मला खूप झोप येते आणि अर्थात मी आता माझा हा व्लॉग इथेच थांबवते आहे. शेवटपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल खरंच थँक्यू आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.